नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 8 मधील ओवी 204 ते ओवी 214च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांनी अर्जुनाला सांगितले की अर्जुना, माझे जे खरोखरच निजधाम आहे त्या निजधामाबद्दल मी तुला सांगितलं. ते वर्म मी तुला दाखवलं आणि हे वर्म दाखवताना ज्ञानोबा रायांनी ज्या उपमा दिल्या त्याही आपण बघितल्या. ज्याप्रमाणे परिसाच्या योगाने धातूचे अर्थात लोखंडाचे सोने झाले, त्या सोन्याला परत लोखंड बनवता येत नाही. दुधापासून तूप झाल्यावर त्या तुपाला ज्याप्रमाणे परत दूध करता येत नाही, त्याचप्रमाणे भक्तीच्या मार्गाने आपण अक्षर पुरुषाला परमतत्वाला प्राप्त झाल्यावर परत येणे नाही. जन्म मरणरूपी चक्रातनं आपली सुटका होते. हे सगळं वर्णन आपण पाहिल्यानंतर आता भगवंत परत अर्जुनाला म्हणतात, तेवींची आणिकेही एके प्रकारे हे जाणता आहे सोपारे, तरी देह सांडितेनी अवसरे जेथई मिळती योगी. भगवंत म्हणतात आणिकही एक प्रकार आहे. ह्या प्रकाराने ह्या निजधामाला येऊन प्राप्त होणं हे समजून घेणं सोपं आहे. आणि हे निजधाम कुठलं तर देहाचा अंतःसमय आल्यावर ज्या स्थानी योगी मिळतात ते स्थान हेच माझं परमधाम होय. आता या ओव्यांमध्ये देहाची अवस्था अंतकाळ आल्यानंतर जी होते त्याच वेळी योगी मात्र सावध राहून देह सोडतो आणि परमेश्वराच्या निजधामाला प्राप्त होतो. त्याचं वर्णन आपल्याला समजेल. पुढे ज्ञानोबा राय म्हणतात, अथवा अवचटे ऐसे घडे जे अनवसरे देह सांडे, तरी मागवते येणे घडे देहासीची. परंतु एखाद वेळेस असं घडू शकतं, अनवसरे देह सांडे, अकाळी देह तागण्याचा देह सोडण्याचा प्रसंग येतो. आणि तसं जर घडलं तर परत या देहामध्ये यावं लागतं, अर्थात जन्म घ्यावा लागतो. म्हणून काळ शुद्धी जरी देह ठेविते, तरी ठेवित खेवी ब्रह्मची होती. एरवी अकाळी तरी येती संसारा पुढती. पण शुद्ध काळ पाहून अर्थात योग्य वेळ पाहून जर देह ठेवता आला किंवा देह ठेवला तर देह ठेवला जाण्याच्या क्षणामध्येच तो जीव ब्रह्मस्वरूपाला येऊन प्राप्त होतो. परंतु असं घडलं नाही आणि अकाळी तरी येती संसारा पुढती. परंतु अकाळी अकस्मात देहत्याग झाला तर परत संसारात यावं लागतं. तैसे सायुज्य आणि पुनरावृत्ती ये दोन्ही अवसरा अधीन आहाती, तो अवसरू तुझ प्रती प्रसंगे सांगो. ज्ञानोबा राय म्हणतात, त्याप्रमाणे सायुज्य म्हणजे मोक्ष प्राप्त करून घेणं आणि पुनरावृत्ती म्हणजे परत जन्माला येणं, हे दोन्ही वेळेच्या अधीन आहेत. ये दोन्ही अवसरा अधीन हाती,
त्या वेळेबद्दल मी तुला आता ह्या प्रसंगी सांगतो. आता ह्या योग्य वेळेबद्दल आपल्याला पुढच्या ओव्यांमध्ये माहिती मिळणार आहे. तरी ऐके गा सुभटा, पातलिया मरणाचा माजीवटा, पाचई आपुला आलिया वाटा, निघती अंती. तरी ऐके गा सुभटा, भगवंत अर्जुनाला म्हणतायत, अर्जुना नीट ऐक. जेव्हा मरणाची वेळ येऊन ठेपलेली असते त्यावेळी देहामधली 5 तत्व आपापल्या वाटेने निघतात आणि महाभूतांना जाऊन मिळतात. शरीरातली 5 भूत 5ही महाभूतांना जाऊन मिळतात. ऐसा वरी पडिला प्रयाण काळी, बुद्धी ते भ्रमू न गिळी, स्मृती नव्हे आंधळी, न मरे मन. असा मरण समय प्राप्त झालाय. 5 तत्व आपापल्या वाटेने पंचमहाभूतांना आपापल्या तत्वाला जाऊन मिळायला निघालेत. असा हा प्रयाण काळ आहे. परंतु त्यावेळी सुद्धा बुद्धी ते भ्रमू न गिळी, बुद्धीला कुठल्याही प्रकारे भ्रम होत नाही. बुद्धी सावध राहते. स्मृती नव्हे आंधळी, त्याचबरोबर स्मरणशक्तीला सुद्धा आंधळेपणा येत नाही. अर्थात भगवंताचं स्मरण त्या काळीही चालू राहतं. न मरे मन, मनाचं मन पण सुद्धा नाहीसं होत नाही. हा चेतना वर्गू आघवा, मरणी असे टवटवा, परी अनुभविलिया ब्रह्मभावा, गवसणी होऊनी. अशा प्रकारे चेतना ज्या ज्या ठिकाणी असते ती म्हणजे बुद्धी, स्मरणशक्ती आणि मन. ह्याला चेतना वर्गू म्हटलेलं आहे. ह्यांच्या ठिकाणी मरणाची चिन्ह नसून ती मात्र अगदी टवटवीत असतात. पण ही टवटवीत केव्हा राहतात? परी अनुभविलिया ब्रह्मभावा, गवसणी होऊनी. जर का अंतःकरणाने ब्रह्मभावाचा अनुभव घेऊन त्याला गवसणी घालून आलिंगन देऊन जर अंतःकरण राहिलं असेल तरच ह्या सर्व गोष्टी टवटवीत राहतात. हा चेतना वर्ग टवटवीत राहतो. ऐसा सावध हा समवावो, आणि निर्वाण व्हेरी निर्वाहो, हे तरीच घडे जरी सावावो अग्नीचा आथी. ज्ञानोबा म्हणतात असा हा चेतना वर्ग अर्थात चैतन्य स्वरूप तत्वांचा समुदाय सावध असणं आवश्यक असतं. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा सावधपणा टिकणं हे आवश्यक असतं. आणि शरीरात असलेलं जे अग्नितत्व आहे त्या अग्नितत्वाचं जर सहाय्य असेल तरच हे घडतं. पाहा पाम वारेन का उदके, जै दिवियाचे दिवे पण झाके, तै असतीच काय देखे दिठी आपुली. या ठिकाणी ज्ञानोबा एक उपमा देतात. ते म्हणतात वाऱ्याची झुळूक किंवा पाण्याच्या साह्याने जर का दिवा विझला तर दिवा विझल्यामुळे आपल्याला दृष्टी असून सुद्धा काही उपयोग होतो का? दृष्टी आहे पण दिवा विझला, त्या दृष्टीचा काय उपयोग? दृष्टीला काही दिसत नाही. तैसे देहांतीचेनी विषम वाते, देह आत बाहेरी श्लेष्मा आते, तै विझोनी जाय उजिते अग्नीचे जेव्हा. अर्थात जेव्हा
अंतःसमय येतो त्यावेळी देहातले दोष अत्यंत जागृत होतात. देहांचे जे काही वात पित्त हे जे त्रिदोष आहेत ते जागृत होतात. देहामधला वायू विषम तो व्हायला लागतो आणि त्यामुळे देहामधलं अग्नितत्व अर्थात तेज नाहीसं व्हायला लागतं, ते नाहीसं होतं. ते वेळी प्राणासीची प्राणू नाही, तेथ बुद्धी असोनी करील काही. म्हणोनी अग्नी विण देही चेतना न थारे. माऊली हो, हा अत्यंत महत्वाचा सिद्धांत ज्ञानोबाराय सांगतायत. ज्ञानोबाराय म्हणतात, जेव्हा शरीरामध्ये प्राण आहे पण प्राणामध्ये शक्तीच नाही, प्राणातली शक्तीच निघून जायला लागते, अशा वेळी त्या शरीरातली बुद्धी सुद्धा पांगळी होऊन जाते. ती बुद्धी असून त्याचा काही उपयोग नाही. कारण बुद्धीला जो प्रकाश मिळतो तो तेज तत्वाकडनं येतो. त्यासाठी अग्नी हवा. पण अग्नीचं जर बळ नसेल, शरीरामध्ये जर उष्णताच नसेल, तर मग या देहामधलं चैतन्य सुद्धा राहू शकत नाही. माऊली हो, थोडक्यात असं की आपल्या शरीरामधलं जे अग्नितत्व आहे, त्या अग्नितत्वातून प्रगट होणारं तेज आहे, त्या तेजाच्या साह्याने प्राणशक्ती आपल्या श्वासोश्वासातनं अखंड विचरण करते. ती आपल्या शरीरामध्येच घडणारी अत्यंत महत्वाची घटना आहे. म्हणून सर्व संत म्हणतात, श्वासोश्वासी नाम घ्यावं, नामाचं स्मरण करावं, भगवंताचं स्मरण करावं, म्हणजे शरीरातलं हे तेज तत्व शेवटपर्यंत उत्तम राहील. बुद्धीचं भान टिकून राहील, स्मरणशक्ती टवटवीत राहील, मनाचं मन पण राहील. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.